नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरात जुन्या वादातून एका तरुणावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात महेश माने, वय 20 रा, गणेशनगर गल्ली नंबर 3 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्रीच्या सुमारास महेश माने हे जेवण आटोपून आपल्या परिसरातील एका चौकात बसले होते. त्याचवेळी 4 जणांच्या टोळक्याने तेथे येत जुन्या वादाचा मुद्दा उकरून काढत त्यांच्याशी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक वाद असलेली ही घटना काही क्षणांतच हाणामारीत बदलली आणि संशयितांनी अचानक धारधार शस्त्र काढून महेश माने यांच्यावर तोंडावर आणि छातीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की महेश माने रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. परिसरातील नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी शहरातील आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमा गंभीर आणि खोलवर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय सीपीआर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरू आहे. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. शहरात अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या खुनी हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तर वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिक कडक पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रिपोर्टर संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी.